मी अशोक खरात याच्या संदर्भात खरातचा पाय आणखी खोलात गेलेला आहे। गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे। आणखी 3 गुन्हे हे दाखल झालेले आहेत। एकूण 6 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। महिलांनी पुढे येऊन तक्रार करण्याचं पोलिसांनी आवाहन केलेलं आहे आणि त्यानंतर अनेक महिला या तक्रार करण्यासाठी पुढे येतात। आतापर्यंत 6 गुन्हे हे दाखल झालेले आहेत, खरातवर दाखल झाले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, काय काय घडले दिवसभरामध्ये खरात प्रकरणी नाशिकमध्ये? जगदीश, या संपूर्ण प्रकरणाची जी व्याप्ती आहे ते वाढताना आपल्याला बघायला मिळतं। अगदी कालपर्यंत 3 महिलांनी या जे अशोक खरातच्या विरोधात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केलेला होता। आता आणखीन 3 महिलांनी या अशोक खरातच्या विरोधात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे एकूण 6 महिलांनी आतापर्यंत या जे अशोक खरातच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मागच्या काही दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती एसआयटी टीम कडनं केली जाते। फक्त महिला अत्याचारच नव्हे तर इतरही वेगवेगळ्या अँगलनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे। आज सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये जे आर्थिक व्यवहार या जे अशोक खरातने केलेला आहे त्या संदर्भात चौकशी झालेली अशा पद्धतीचं माहिती मिळते। जे ट्रस्ट आहे अशोक खरातच्या, त्या ट्रस्टवरच्या काही विश्वस्तांची असेल, त्याच पद्धतीने सिन्नर भागामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरातील काही पुजाऱ्यांची, त्याच पद्धतीने फार्म हाऊस जे आहेत अशोक खरातचं तिथले काही कर्मचाऱ्यांची, अशा वेगवेगळ्या लोकांची चौकशी आज एसआयटी टीम कडनं करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। कारण मागच्या 2-3 वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात जो मालमत्ता आहे किंवा पैसे जे आहेत ते खरं तर अशोक खरातने जमवलेला आहे अशा पद्धतीचा संशय आहे। अगदी कालच एक बातमी आली होती, आयकर विभागात देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये उडी घेत या संपूर्ण मालमत्तांची चौकशी करत आहे अशा पद्धतीचं माहिती आहे। आज एकूण 6 महिलांनी जे अशोक खरातच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। आणखी काही महिलांवरती अत्याचार झाला आहे अशा पद्धतीचं संशय आहे। त्यामुळे अजून काही अशा पद्धतीची घटना घडली असेल तर महिलांनी समोर येऊन तक्रार दाखल आवाहन सुद्धा पोलीस प्रशासनाकडून केले गेले। किरण, तुम्ही असेच जोडलेले रहा।